वडिलांच्या स्मृतिदिनानिमित्त निराधारांना ब्लँकेटचे वाटप करून मुलाने मायेची ऊब दिली आहे। गौतम सूर्य यांचं 3 वर्षापूर्वी निधन झाले। गौतम सूर्य हे भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे कोषाध्यक्ष होते। शिवाय सामाजिक कार्यात नेहमी तत्पर राहायचे। त्यांचा सामाजिक कार्याचा वसा मुलगा सचिन सूर्य यांनी सुरूच ठेवला आहे। आपल्या वडिलांच्या आठवणीत मागील 3 वर्षापासून ते गोरगरिबांना ब्लँकेट वाटप करीत आहेत। सोमवारी रेल्वे स्टेशन आणि बंदाघाट येथे जाऊन रस्त्यावर झोपणाऱ्यांना ब्लँकेटचे वाटप केले। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सूर्य कुटुंबीय आणि मित्रपरिवाराने विशेष परिश्रम घेतले। माझे वडील गौतम मोहन सूर्य हे बीडी कामगार नेते होते आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षामध्ये कोषाध्यक्ष होते। त्यांच्या निधनामुळे उपकरण बस स्टँडला रेल्वे स्टेशनला वाटप करतो, त्या निमित्ताने वाटप करणार। हां, वडील माझे सामाजिक कार्यकर्ते होते। हे सूर्य परिवारच्या वतीने वाटप करण्यात आले। तुमच्या मामानी आयुष्यामध्ये खूप सामाजिक कार्य केलेलं आहे आणि त्यातल्या त्यात आमचे मामा बीडी कामगार संघटनेचे अध्यक्ष होते आणि त्याच्यामध्ये त्यांनी आयुष्यभर जीवनकार्य सहकार्य केलेले आहेत आणि त्याच कार्यक्रमामुळे त्यांचा मुलगा सचिन गौतम सूर्या हा मुलगा सतत 3 ते 4 वर्षापासून कंबल वाटप आपल्या दररोज बसस्टँड, रेल्वे स्टेशन आणि गोवर्धन घाट इथं त्यानं दरवर्षी कंबल वाटप करत आहे तो मुलगा। आणि हा मुलगा सतत सामाजिक कार्यासाठी धडपड करत आहे। त्याच्यामुळे सामाजिक कार्य त्याचा ते हेतू नाही त्याचा, पण त्याच्या वडिलांसाठी त्याच्या सामाजिक हेतूसाठी तो काम करत आहे तो मुलगा। त्याचा अभिमान आम्हाला खूप आहे।